नमस्कार. 150व्या वसंत व्याख्यानमालेच्या आजच्या सत्रात मी डॉक्टर महेश रंधवे आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आजचे व्याख्यान हे पूनमचंद सुराणा स्मृती व्याख्यान आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी 1871 साली सुरू केलेल्या ह्या विचार महोत्सवाचे हे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. आजच्या या 24व्या पुष्पातील वक्त्या आहेत सौ जयश्री काळे. सौ सरिता साठे वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या उपाध्यक्ष आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या ट्रस्टी यांना मी विनंती करतो की त्यांनी सौ जयश्री काळे यांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करावे. मान्यवरांना विनंती त्यांनी स्थानग्रहण करावे. सौ जयश्री काळे सुप्रसिद्ध कवी विंदा करंदीकर यांच्या कन्या. आपल्या वडिलांच्या साहित्य परंपरेचा वारसा जपत साहित्य, संस्कृती आणि समाज यांच्याशी असलेल्या नात्याचा गांभीर्याने विचार करणाऱ्या व्यक्तिमत्व म्हणून त्या ओळखल्या जातात. त्यांचे बालपण आणि पुढील आयुष्य एक सुसंस्कृत आणि विचारशील वातावरणात गेले असून त्यांनी अनेक व्यासपीठांवर वडिलांच्या आठवणी, त्यांची साहित्यदृष्टी आणि वैचारिक परंपरा उलगडून सांगितली आहे. सौ जयश्री काळे यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर MA गणित मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम आणि सुवर्णपदक मिळवले. सिद्धार्थ कॉलेज मुंबई येथे 1 वर्ष अध्यापन केले. बँक ऑफ बरोडामध्ये 20 वर्ष अधिकारी म्हणून विविध जबाबदारींच्या पदावर काम करून स्वेच्छानिवृत्ती घेतली. जागृती सेवा संस्था या पुण्यातील वस्त्यांमधून आणि जवळपासच्या ग्रामीण भागातून शिक्षण, आरोग्य, व्यावसायिक शिक्षण या क्षेत्रात गेली 25 वर्षे काम करणाऱ्या संस्थेच्या संस्थापक आणि कार्यकारी विश्वस्त म्हणून उल्लेखनीय काम करत आहेत. जागृतीतून जागृतीकडे या पुस्तकाच्या लेखिका, भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या संचालिका आणि त्याआधी 7 वर्ष अध्यक्ष होत्या. सौ जयश्री काळे यांना आत्तापर्यंत सामाजिक सांस्कृतिक कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील काही उल्लेखनीय पुरस्कार: महर्षी कर्वे शिक्षण संस्था बाया कर्वे पुरस्कार, आयकॉन फाउंडेशन महाराष्ट्र कन्या पुरस्कार, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय नारी शक्ती गौरव सन्मान, शेठ चिमनलाल मेमोरियल ट्रस्ट पुरस्कार, साहित्यिक कलावंत संमेलन सन्मान, स्नेहसेवा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार. सौ जयश्री काळे यांच्या विंदादर्शन आणि साहित्यविषयक कार्यक्रम सादर करून मिळणारे मानधन आणि पुरस्कारांची रक्कम जागृती सेवा संस्थेला देतात. आजचे हे व्यासपीठ त्यांच्या हाती सुपूर्द करण्यापूर्वी मी आपल्या प्रायोजकांचे आभार मानतो, ज्यांच्यामुळे हा विचार महोत्सव अविघ्नपणे पार पडत आहे. वसंत व्याख्यानमालेसाठी चितळे बंधू, रावेतकर ग्रुप, PN गाडगीळ अँड सन्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, PN गाडगे ज्वेलर्स, पितांबरी प्रोडक्ट्स, बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सिटी ग्रुप अमनोरा आणि PNG एक्सक्लुझिव्ह यांनी सहकार्य केले. चला तर मग आपण टाळ्यांच्या गजरात सौ जयश्री काळे यांचे मनपूर्वक स्वागत करूया. धन्यवाद. Lights, camera, journalism. Are you ready to be the voice that informs, inspires, and impacts the world? At Tilak Maharashtra Vidyapith, a Bachelor of Journalism in Television and Broadcast Media equips you with the skills to become a dynamic, credible, and influential journalist in today's evolving media landscape. What you learn: news reporting and anchoring, broadcast production and editing, investigative journalism, live reporting and field journalism, media law and ethics. Graduate career ready and step into exciting roles as a TV journalist, news anchor, producer, video editor, or media correspondent. Our students gain hands-on experience in state-of-the-art studios, working with real-time broadcasts, industry standard equipment, and expert mentorship. Your journey to becoming the next media powerhouse starts here.
Apply now to the Bachelors of Journalism in Television and Broadcast Media at Tilak Maharashtra Vidyapeeth, Pune. Unlock a world of opportunities with Japanese. Whether you're passionate about Japanese culture, looking to boost your career, or planning to travel, learning Japanese is your gateway to success. At Tilak Maharashtra Vidyapeeth, our certificate course in Japanese language offers a comprehensive and interactive learning experience designed for beginners and language enthusiasts alike. What you'll learn: reading and writing hiragana, katakana, and kanji. Basic conversational skills for everyday use. Japanese culture and etiquette. Business Japanese essentials. Preparation for JLPT, Japanese language proficiency test. Why choose us? Experienced native and bilingual instructors. Interactive and immersive learning methods. Recognized certification for career and academic growth. Networking opportunities with Japanese companies and communities. Your journey into the Japanese language starts now. Enroll today in the certificate course in Japanese language at Tilak Maharashtra Vidyapeeth. पीठ सन्मान प्राप्त विंदा करंदीकर यांच्या कवितांवर आधारित विंदा दर्शन कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल वक्तृत्वोत्तेजक सभा संचलित वसंत व्याख्यानमालेची कार्यकारिणी आणि सर्व उपस्थितांचे मनापासून आभार. विंदा करंदीकर हे प्रामुख्याने कवी म्हणून ओळखले जातात, परंतु त्यांनी गोविंद विनायक करंदीकर या मूळ नावानं लघुनिबंध, इंग्रजी जर्मन महाकाव्यांची भाषांतर, अमृतानुभवाचं अर्वाचीनीकरण, इंग्रजी मराठी समीक्षा असं विविधांगी लेखन केलं. आजच्या कार्यक्रमात त्यांच्या कवितातून, त्यातल्या काही वेळेची मर्यादा लक्षात घेऊन संक्षिप्त केल्या आहेत, तर त्यांच्या कवितातून मी त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे, वाङ्मयाचे आणि जीवनविषयक दृष्टिकोनाचे काही पैलू उलगडून दाखवायचा प्रयत्न करणार आहे. मी प्रयत्न अशासाठी म्हणतेय की आपल्या प्रत्येकाच्याच व्यक्तिमत्वात काही विरोधाभास असतात. त्यामुळे कोणीच व्यक्ती आपल्याला पूर्णपणे कळले असं होत नाही. आपण स्वतः सुद्धा अमुक एका परिस्थितीत अशा प्रकारे वागू असं वाटत असतं, पण प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा आपण वेगळंच वागतो. विंदाही त्याला अपवाद नव्हते आणि म्हणूनच ते म्हणतायत, कसा मी कळेना. तेव्हा इथूनच सुरुवात करूया. कसा मी कळेना. कधी येतसे क्षुद्रता कसपटाची, कधी वाढता वाढता व्योम आकाशव्यापी, कधी दैन्यवाणा निराधार होई, कधी गूढ गंभीर आत्मप्रकाशी, कधी गरजतो सागराच्या बळाने, कधी मृत्यूची भाबडी भीक मागे. टळेना अहंकार साध्या कृतींचा, गळेना महापुच्छ स्वार्थी स्मृतींचे, कधी घेतसे सोंगते सत्य वाटे, कधी सत्य ते वाटते सोंग सारे, कधी संयमी, कधी संशयात्मा, कधी विरागी, कधी आतताई मत्तकामी. असा मी तसा मी कसा मी कळेना, स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी. घरी दूरचा पाहुणा म्हणणारे विंदा मात्र घरात काही पेच प्रसंग उभा राहिला की त्यातून बुद्धिचातुर्याने आणि खंबीरपणे मार्ग काढायचे. अशाच एका प्रसंगातून त्यांच्या बालकवितेचा जन्म कसा झाला ते सांगते. तेव्हा माझा धाकटा भाऊ उदय 6 वर्षाचा होता. एकाएकी कसल्या तरी अनामिक भीतीनं त्याला ग्रासलं. जेवत खात नव्हता, रात्री बेरात्री किंचाळत उठायचा. बाबा बुवा अंगारे धुपारे याबद्दल सुचवलं गेलं, पण भाऊ, आम्ही वडिलांना भाऊ म्हणायचो, त्या वाटेला जाणारे नव्हते. मग माझ्या भावाचं मन रमवण्याकरता ते त्याच्याच खेळातले
चेंडू पतंग घेऊन त्याच्यावर कविता करून म्हणू लागले. तोही ते तोंडपाठ म्हणायला लागला. कवितांच्या नादात तो त्याची वेडी भीती विसरला, पण भाऊंच्या शब्दात सांगायचं तर त्यांना मात्र बालकविता लिहायचं जे वेड लागलं ते कायमचं. मुलांच्या भावविश्वाशी समरूप होऊन लिहिलेल्या या कविता मुलांना तर रिझवतातच, पण मोठ्यांनाही एक वेगळा अर्थ सुचवून जातात. तर प्रथम 2-3 बालकविता. आमच्या लहानपणी मुंबईचं जिजामाता प्राणी संग्रहालय हे राणीची बाग म्हणून ओळखलं जायचं. सुट्टीत भाऊ तिथे आम्हाला आवर्जून घेऊन जायचे. कल्पना आणि वास्तव यांची अद्भुततेच्या पातळीवर कशी सांगड घातली आहे ते या कवितेत बघा. राणीची बाग. स्वप्नात पाहिली राणीची बाग, हत्तीच्या पाठीवर बसला नाग. हत्ती एवढा भला मोठा असला तरी नागोबाला घाबरतो. हरणांच्या बरोबर खेळत पत्ते, बसले होते 2 चित्ते. खरं तर हरणं हे चित्त्यांचं आवडतं खाद्य, पण इथे समीकरणं बदलली आहेत. माकड होते सांगत पुराण, उंट होता वाचित कुराण. सिंह होता व्याख्यान देत, गाढव होते उतरून घेत. जिराफ होता गात छान, माने इतकीच लांब तान. कोल्हा होता दुकानदार, त्याच्या दुधात पाणी फार. मला पाहताच म्हणाले सारे, एक पिंजरा याला द्या रे. त्याबरोबर आली जाग, स्वप्नात पाहिली राणीची बाग. मुलांना आवडणाऱ्या विविध विषयावर प्राणी, पक्षी, बकासुरासारखे राक्षस, पिशी मावशीची भूतावळ, ते अगदी नाजूक नाजूक पर्यांपर्यंत अनेक विषयांवर विंदांनी कविता लिहिल्या. आता 2 छोट्याशा पर्यांच्या कविता. या पर्या आपल्याला आजूबाजूला पण दिसतात. त्यांच्या विभ्रमात भले भले गुंतून पडतात आणि अगदी पाषाण हृदयही घायाळ होतात. उनी, ऊन पावसातली. आता हिला केशभूसेसाठी काय काय प्रसाधनं लागतात ते बघा, आणि त्यात चक्क कोण गुंतून पडतोय तेही बघा. एका परीचे नाव उनी, तिला लागते उन्हाची फणी. समुद्राचा लावते फेस शॅम्पू सारखा, ढगावरती सोडते केस, केस वाळवायला हेअर ड्रायर. एका परीचे नाव उनी, तिला लागते उन्हाची फणी. समुद्राचा लावते फेस, ढगावरती सोडते केस. झोपते गाढ, तिला काय, चांदोबाचा अडकतो पाय. परी आणि दगड. परीचा पडला दगडावर पाय. दगड म्हणाला आय आय. परी म्हणाली तू तर दगड, तुला का होते परी जड. दगड म्हणाला इथे पहा. परीला दिसल्या जखमा 10. तेव्हापासून प्रत्येक परी चालू लागली अधांतरी. भाऊंच्या बालकवितांनी आमचं बालपण समृद्ध केलं, पण त्यांचं स्वतःचं बालपण मात्र अतिशय हालाखीच्या परिस्थितीत गेलं. वडील कर्जबाजारी शेतकरी, पाठीवर 6 भावंड. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ते गावातल्या विठू आचार्याबरोबर कोल्हापूरला आले. देवळाच्या पडवीत राहून आणि वारावर जेवून शिकले. वारावर जेवून म्हणजे त्या काळी गरीब विद्यार्थ्यांना आठवड्यातल्या प्रत्येक वारी ठराविक घरातून जेवण मिळत असे. घरातल्यांची जेवणं झाली की त्या विद्यार्थ्यांनी तिथे जायचं आणि ते जे काय वाढतील त्याच्यात 2 वेळची भूक भागवायची. तर असं वारावर जेवून जगले. सुट्टीत घरी जाऊन आलं की घरच्या, विशेषतः आईच्या आठवणींनी येणारी व्याकुळता आणि उद्याची भ्रांत जाणवल्यावर येणारी खिन्नता याचं मिश्रण शेवटचा लाडू या कवितेत झाले. सुटी संपली चाललो गावाहून दूर, अंतवनयनी लोटला अश्रूंचा पूर. ताप जरी होता
तरी जागून या रात्री, मी निजतात तयारी करीशी मजसाठी सारी. आणिक हे लाडू मी नको नको म्हणता, कारण उदारू सणवार करूनच केलेले असायचे. आणिक हे लाडू मी नको नको म्हणता, मज नकळत भरीशी डब्यातून डोळे पुसता पुसता. वाटे पुरवून खावे, पण नकळत जातो तोंडात, अन मज भासे तव हा भरवितसे हात. छे चुकले, संपला शिल्लक जो होता. छे चुकले, आता भासना तव प्रेमळ तो पुढता. उजाडेल उद्या आणखी वारावर पाळी, उजाडेल उद्या आणखी भूक मला खाई. उजाडेल उद्या आणखी लाडू मज नाही, मिळेल जो मजला उद्या तो मी गिळणे घास. मिळेल ना कोठे असा हा आई तव भास, आई तव भास. कोल्हापूरला शिकत असताना भाऊ आणि सुधीर फडके, तेव्हा राम फडके म्हणून ओळखले जायचे, हे किशोरवयीन मित्र होते. दोघंही कठीण परिस्थितीशी झगडत शिकत होते. फरक एवढाच होता, फडके आपल्या घरी राहत होते. एकदा त्यांच्या घरात अडचण होती म्हणून त्यांनी भाऊंच्याकडे 5 रुपये मागितले. हे म्हणजे एकादशीकडे महाशिवरात्र. भाऊंचा खिसा रिकामा होता, पण ते म्हणाले थांब, सध्या श्रावण महिना सुरू आहे, माझे 5-6 घरी वार आहेत, तेव्हा काहीतरी चांगली दक्षिणा मिळायचा संभव आहे. पण दक्षिणा मिळाली सगळी मिळून 1 रुपया आणि एक छोटी डबा भरून बासुंदी. दोघांनी ती रिकाम्या पोटी गट्ट केली, परंतु उरलेल्या 4 रुपयाची सोय आपण तेव्हा करू शकलो नाही याची हळहळ भावना नेहमीच वाटली. जेव्हा केव्हा बासुंदीची वाटी समोर यायची तेव्हा त्यांना आत कुठेतरी हल्ल्यासारखं व्हायचं. पुढे दोघांचीही कार्यक्षेत्र बदलली. सभा समारंभाच्या निमित्ताने भेटी होत असत. एकदा सकाळी सकाळी फडक्यांचा फोन आला. ते म्हणाले, मी तुमच्या शेजारी कलानगरमध्ये येणार आहे, तर 9च्या सुमारला तुझ्याकडे येतो. कलानगरपासून आम्ही राहत असलेलं साहित्य सहवास अगदी 5 मिनिटावर. त्यावेळी फडक्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सिनेमा केला होता आणि त्या संदर्भात ते भेटायला कलानगरमध्ये बाळासाहेब ठाकरेंना येणार होते. 9च्या थोडं आधीच फडके आले. जरा थकलेले दिसले. चहा पाणी होतंय तेवढ्यात काहीतरी पुस्तक द्यायला म्हणून शांताबाई आल्या, शांताबाई शेळके. त्या देखील साहित्य सहवासमधल्या फुलराणी बिल्डिंगमध्ये राहायच्या. मग साहजिकच त्यावेळेला अतिशय लोकप्रिय झालेला तोच चंद्रमा नभात या गाण्याच्या आठवणी निघाल्या. त्याच्या गीतकार शांताबाई, गायक आणि संगीतकार सुधीर फडके. त्यातलं एक कडवं फडक्याने अगदी तल्लीन होऊन म्हटलं आणि ते भाऊना म्हणाले, अरे तुझी ती बाळ होऊनी कुशीत यावे कविता वाच रे. माणूस कीर्तीनं वयानं कितीही मोठा झाला तरी आईच्या कुशीतला निवारा हा माणसाला आश्वस्त करणारा, उमेद वाढवणारा वाटतो. त्यावेळी फडक्यांनी चित्रपट निर्मिती केली होती खरी, पण त्याचं अर्थशास्त्र कसं काय त्याची जमवावं या विवंचनेत ते होते. भाऊंनी कविता वाचली आणि फडके एकदम उभे राहिले. डोळे किंचित पाणावले होते. त्यांनी भाऊंना मिठी मारली आणि काही न बोलता ते घराबाहेर पडले. हीच त्यांची शेवटची भेट ठरली. पुढच्याच वर्षी फडके गेले. तेव्हा ऐकूया त्यांनी फरमाईश केलेली कविता, बाळ होऊनी कुशीत यावे. पुन्हा वाटते तसेच इवले, बाळ होऊनी कुशीत यावे. अनपदराच्या अभयाखाली डोळ्यांनी हे पंख मिटावे. केसा मधुनी फिरवित बोटे, हात तुझा पाठीवर यावा. निरखावी मग अंधारावर, जरतारी कशी द्याची किमया.
आशांच्या नवलाख कळ्यांनी, आशांच्या नवलाख कळ्यांनी स्वप्नवेल मम डवरून यावी, तुझ्याच शरीराचा अवयव मी, अशीच काही जाणीव व्हावी. हव्या हव्याची हाव निवावी, सुके सुके गंगेत नहावे, पुन्हा वाटते तसेच इवले, बाळ होऊनी कुशीत यावे, बाळ होऊनी कुशीत यावे. भाऊंचं बालपण अतिशय कठीण परिस्थितीत गेलं. अगदी वयाच्या 40 पर्यंत त्यांना परिस्थितीशी झगडायला लागलं. पण या सगळ्याबद्दलचा कडवटपणा, नाराजी किंवा तक्रारीचा सूर त्यांच्या वागण्या बोलण्यात कधीही आढळला नाही. उलट पक्षी आपल्या शालेय जीवनातलं एक यश ते शेवटपर्यंत अभिमानानं सांगायचे, आणि ते म्हणजे 7वीच्या फायनलच्या परीक्षेत ते सुतारकामात सबंध जिल्ह्यात पहिले आले होते. हे आपलं कौशल्य त्यांनी शेवटपर्यंत जपलं. उभ्यानं ओट्यावर चिरताना माझी पाठ दुखायची, म्हणून वयाच्या 90व्या वर्षी आम्ही नको नको म्हणत असताना त्यांनी हातात करवत घेऊन मला एक विळीचा सुयोग्य पाठ बनवून दिला. त्याचा खरंच उपयोग झाला. आजही मी ती विळी वापरते. आईलाही त्यांनी एक छानसा देव्हारा बनवून दिला होता. वडील काहीसे निरीश्वरवादी, तर आई श्रद्धाळू, पण तिच्या श्रद्धांचा त्यांनी कधीही अनादर केला नाही. तिचे चतुर्थीचे उपास मोडू नयेत म्हणून तिच्यापेक्षा ते जास्ती दक्ष असायचे, कारण त्यांना माहिती होतं उपास मोडला तर ती फार अस्वस्थ होते. एक वेळ त्यांच्या कवितेला कोणी बरं वाईट म्हटलं त्यांना फारसा फरक पडत नसे, पण त्यांनी केलेलं टेबल कपाट चांगलं झालं म्हटलं की एकदम खुश. शालेय शिक्षण संपवून भाऊंनी कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांना माधव जुलियन, नासी फडके यांच्यासारखे प्राध्यापक लाभले आणि ते अधिक जोमानं लिहू लागले. भाऊ सांगायचे, तेव्हा 150 मुलांच्या वर्गात जेमतेम 4-5 मुली असायच्या, त्यासुद्धा उच्चभ्रू घरातल्या. त्यामुळे अप्राप्यतेची जाणीव असूनही तारुण्यसुलभ भावनेतनं स्फुरलेल्या 2-3 प्रेम कविता. कवी आशावादी आहे. या जन्मी नाही तर नाही, पुढच्या जन्मी काहीतरी शक्य होईल असे कवीला विश्वास आहे. आणि म्हणूनच कवी म्हणतोय, लागेल जन्मा वे पुन्हा, माझी न घाई काहीही, माझी न घाई काहीही, जाणून आहे अंतरी, लागेल जन्मावे पुन्हा, नेण्या तुला माझ्या घरी. तू झुंजू मुंजू हासशी, जाई जुईचे लाजशी. हे बघताना कवीची काय तारांबळ उडते ते बघा. तू झुंजू मुंजू हासशी, जाई जुईचे लाजशी, मी वेंधळा मग सांडतो थोडा चहा बाहीवरी. तू बोलता साधे सुधे, सुचवून जाशी केवडे. मुलींना ते जमायचं. मी बोलतो वाचाळसा अन पंडिती काहीतरी. होशी फुलासह फूल तू अन चांदण्यासह चांदणे. ते पाहणे इतकेच मी बघ मानले माझे असे. म्हणतेस तू मज आवडे हा रांगडा सीधेपणा. असं काहीतरी बोलून मुली आशा लावायच्या हो. विश्वास मी ठेवू कसा त्या हुन्नरी शब्दांवरी. लिहिती बटा भालावरी उर्दू लिपीतील अक्षरे. मुलींच्या कपाळावर आलेले कुरळे केस बघून सुचलेली कवी कल्पना. लिहिती बटा भालावरी उर्दू लिपीतील अक्षरे. हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी. लागेल जन्मावे पुन्हा, नेण्या तुला माझ्या घरी. कवीची प्रेमात पुढच्या जन्मापर्यंत थांबायची तयारी आहे, पण हल्ली आपण बघतो
प्रेमात थांबायची अजिबात तयारी नसते, नकाराचा स्वीकार करायची त्याहून नसते. मग प्रेमभंग होऊन काय टोकं गाठली जात आहेत ते आपण वाचतोच. प्रेम हे कसं असावं? कवीच्या मते प्रेम हे उत्स्फूर्त असावं, नैसर्गिक असावं. त्यातला शारीर अनुभवही कवीला महत्त्वाचा वाटतो. पण प्रेमामध्ये समजून सवरून केलेला हिशोबीपणा, अरेरावी कवी नाकारतो. प्रेम करावे असे परंतु हिरवे हिरवे माळ मोकळे, ढवळ्या ढवळ्या त्यावर गाई. प्रेम करावे अशा ठिकाणी, विसरून भीती विसरून घाई. प्रेम करावे रक्तामधले, प्रेम करावे रक्तामधले. प्रेम करावे शुद्ध शरीर मन, शतजन्मांच्या अवसानाने रक्तामधली गाठावी सम. प्रेम करावे मुके अनामिक, प्रेम करावे मुके अनामिक. प्रेम करावे होऊन या तृण. प्रेमामध्ये अहंभाव, आत्मप्रौढी बाजूला ठेवावी. प्रेम करावे मुके अनामिक, प्रेम करावे होऊन या तृण. प्रेम करावे असे परंतु प्रेम करावे हे पैसा प्रतिष्ठा वगैरे वगैरे कळल्या वेळ. बहुधा हे असलेच हिशोब डोक्यात ठेवून प्रियकर उत्कटपणे प्रेम करणाऱ्या तिला निघून गेलाय. ही प्रतारणा, वंचना ती किती संयमाने, कुठलेही दोषारोप न करता पण तरी स्वतःचा आत्मसन्मान जपत निभावून नेते ते बघूया. घेऊन जा सर्व माझे, घेऊन जा सर्व माझे, काहीही ठेवू नको. दुःख माझे एकटीचे, तेवढे नेऊ नको. हे असे होणार याची कल्पना होती मला, हे असे होणार याची कल्पना होती मला. दोष कोणाचाच नाही, दोष तू घेऊ नको. काय होणार माझे, जगणार मी जगले तशी. भार उसण्या काळजांचा तू उगावा होऊ नको. भेट झाली त्याच वेळी, काय मी म्हटले तुला. अस्तचंद्राचा पहाया तू इथे राहू नको. शाप माझ्या प्रीतीला का एवढा नाही पुरा. फक्त आता हा दयेचा शाप तू देऊ नको. दुःख माझे एकटीचे, तेवढे नेऊ नको, तेवढे नेऊ नको. स्त्रीचा सोशिक कणखरपणा, झोकून देऊन त्याग प्रेम करायची वृत्ती, तिची निर्मिती क्षमता, तिची अष्टावधानी कार्यक्षमता याच्याबद्दल प्रगल्भ जाणीवा व्यक्त करणाऱ्या अनेक कविता विंदांनी लिहिल्या. त्यातल्या पुढच्या 2-3 कविता. मातृत्वाची चाहूल लागली की स्त्रीच्या व्यक्तिमत्वात एक अनोखं परिवर्तन घडतं. पुरुषाला ते एकीकडे भारावून टाकतं, पण त्याचबरोबर आता पुढच्या निर्मिती प्रक्रियेत आपला सहभाग नसणारे ही जाणीव कुठेतरी होत असते. या सगळ्या भावभावनांचा आविष्कार झालाय पुढच्या कवितेत. फितूर जाहले तुझला अंबर. तुडुंब भरलिस मातृत्वाने, काजळ ओघळले गालावर. मोहर गळला मदिरक्षणांचा, कणी प्रगटली निवले अंतर. दिवस गेले की नवरा बायको मनानेही अधिक जवळ येतात. मोहर गळला मदिरक्षणांचा, कणी प्रगटली निवले अंतर. त्या उत्कट एका झेपेतच पोचलीस पुढच्या क्षितिजावर. मला उमजले मी अनवश्यक, मला उमजले मी अनवश्यक. फितूर जाहले तुझला अंबर, फितूर जाहले तुझला अंबर. अशा या अंबर फितूर झालेल्या, निष्ठेनी गृहिणीपद सांभाळणाऱ्या स्त्रियांबद्दल कवीला अतिशय आदर आहे. संसार करणं ही तारेवरची कसरत असते.
ते एक जोखमीचं, जिकिरीचं आणि जबाबदारीचं काम असतं आणि ही जबाबदारी मुख्यत्वे स्त्रियांवर येऊन पडते. म्हणून अशा सगळ्या स्त्रियांना, गृहिणींना दिलेली मानवंदना म्हणजे झपताल ही कविता. कवितेच्या नावावरनं थोडं सांगते. भाऊ तबला उत्तम वाजवायचे. खाजगीत ते किशोरीबाई, फिरोज दस्तूर यांनाही साथ करायचे. शास्त्रीय संगीताची त्यांना चांगली समज होती, त्यामुळे कुमार गंधर्व भीमसेन यांच्याशी त्यांची चांगली मैत्री होती. कुमारांच्या लिखाणाच्या टेबलावर फक्त 2 फोटो होते, एक वि. स. खांडेकर आणि दुसरा विंदा करंदीकर. एकदा भीमसेनजींचा फोन आला. मी समोरच बसले होते. ते सांगत होते, अरे बाबा सध्या फार धावपळ चालली आहे, मंडळी 75 करायची म्हणतायत. ते ऐकल्याबरोबर भाऊंनी तिथल्या तिथे फोनवर त्यांना शुभेच्छा दिल्या. त्या अशा, 75 म्हणजे अमृत वर्ष. अमृताचे डोही बुडविले तुम्ही, बुडताना आम्ही धन्य झालो. मी पण संपले झालो विश्वाकार, स्वरात ओंकार भेटला गा. पुढे 75ला स्वर भास्कर हा ग्रंथ प्रकाशित झाला. त्याचं पहिलं पान केवळ या 4 ओळी खालती विंदा करंदीकर सही अशी संपन्न झालेलं आहे. तर झपताल हा 10 मात्रांचा एका विशिष्ट मध्यलयीत जाणारा ताल असतो. त्यात त्याचे ठेके पकडणं हे कौशल्याचं काम असतं. एखादी चांगली गृहिणी देखील अगदी आपल्या 10 फुटी संसाराच्या खोलीतही दिवसाच्या 24 तासात येणाऱ्या अडीअडचणी, पेच प्रसंग याला सामोरं जात असताना तिचा कधी तोल ढळत नाही, समाधान सरत नाही की लय बिघडत नाही. अशा या गृहिणीचं किंवा संसार योगिनीचं शब्दचित्र म्हणजे झपताली कविता. ओचे बांधून पहाट उठते. ओचे बांधून पहाट उठते तेव्हापासून झपाझपा वावरत असतेस. कुरकुरणाऱ्या पाळण्यातून 2 डोळे उमलू लागतात आणि मग इवल्या इवल्या मोदक मुठीतून तुझ्या स्तनांवर बाळसे चढते. अधूनमधून माझी स्वप्ने तुझ्या पायात मांजरीसारखी लुडबुडत असतात. त्यांची मान हळू चिमटीत धरून तू बाजूला करतेस, तरी पण चिव काऊच्या मम्मम मधला एक घास त्यांनाही मिळतो. तू घरभर भिरभिरत असतेस. लहान मोठ्या वस्तूंमध्ये तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात. स्वागतासाठी सुहासिनी असतेस. वाढताना यक्षिणी असतेस. भरवताना पक्षिणी असतेस. साठवताना संहिता असतेस. भविष्यासाठी स्वप्न सती असतेस. कुटुंबाच्या भविष्यासाठी आपली स्वप्न थोडी बाजूला करतेस. संसाराच्या 10 फुटी खोलीत दिवसाच्या 24 मात्रा चपखल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही, अजूनही समजलेली नाही. अशा या किमयागार स्त्रीची आपल्या पुरुषप्रधान व्यवस्थेत झालेली अवस्था पाहून कवी अस्वस्थ आहे. आणि ही अस्वस्थता काहीशा तिरकसपणे व्यक्त होते. भारतीय स्त्रियांचे स्थानगीत हे स्थानगीत आहे म्हणून त्या पद्धतीने सादर करते. भारतीय स्त्रियांचे स्थानगीत. कर कर करा मर मर मरा. कर कर करा मर मर मरा. दळ दळ दळा मळ मळ मळा. चीर चीर चिरा. चिरा आणि झुरा. कर कर करा मर मर मरा. बाज बाज बाजा. पाच पाच पाजा. पोस पोस पोसा. पोसा आणि सोसा. कर कर करा मर मर मरा. धू धू धुवा. शिव शिव शिवा. तळ तळ तळा. तळा आणि जळा. कर कर करा मर मर मरा. कर कर करा मर मर मरा.
सातारच्या कवी संमेलनात भाऊंनी ही कविता वाचली आणि कार्यक्रम संपल्यानंतर एक वयस्क बाई त्यांच्याजवळ आल्या आणि त्यांच्या कानशिलावर बोटं मोडत म्हणाल्या, बायकांचं जगणं पुरुषांनी जाणलं बरं वाटलं. कोल्हापूरला महाविद्यालयीन शिक्षण संपवून भाऊंनी खेडोपाडी मिळतील तशा, म्हणजे अगदी हॉटेलच्या गल्ल्यावर बसण्यापासून ते सफाईपर्यंत नोकऱ्या केल्या, कारण कुटुंबाची सगळी जबाबदारी त्यांच्यावर होती. पण हे करत असताना त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षणही चांगल्या प्रकारे पूर्ण केलं. ते MA कोल्हापूरमधून पहिले आले. सुरुवातीला त्यांनी बागलकोट इथे नोकऱ्या केल्या, पण लवकरच त्यांना मुंबईच्या माटुंग्याच्या रुईया कॉलेजमध्ये इंग्रजी विभागात प्राध्यापक म्हणून बोलावण्यात आलं. सुरुवातीला आम्ही डोंबिवलीला राहत होतो. मग 9:41ची लोकल वगैरे असं सुरू झालं. एकूणच मुंबईसारख्या शहरातल्या मध्यमवर्गीय जीवनाला आलेला यांत्रिक एकसुरीपणा आणि परिणामी आलेली निस्सत्वता याचं चित्रण त्यांनी तेच ते या कवितेत केले. तेच ते सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते नि तेच ते. माकडछाप दंतमंजन तेव्हा ते असायचं, आता काय तुमचं विको वज्रदंती असेल. माकडछाप दंतमंजन तोच चहा तेच रंजन, तीच गाणी तेच तराणे, तेच मूर्ख तेच शहाणे. सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते नि तेच ते. खानावळी बदलून पाहिल्या, जीभ बदलणे शक्य नव्हते. काकूपासून ताजमहाल, काकू घरगुती डबे देणारे, ताजमहाल 5 स्टार. काकूपासून ताजमहाल सगळीकडे सारखेच हाल. गरम मसाला नरम मसाला तोच तो, भाजीपाला तीच ती, खवट चटणी तेच ते, आंबट सार, सुख थोडे दुःख फार. संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे, पडद्यावरच्या भूतचेष्टा, शिळा शोक बुळा विनोद, भ्रष्ट कथा नष्ट बोध. पुन्हा पुन्हा तेच भोग, आसक्तीचा तोच रोग. तेच मंदिर तीच मूर्ती, तीच फुले तीच स्फूर्ती, तेच ओठ तेच डोळे, तेच नखरे तेच चाळे, तोच पलंग तीच नारी, सतार नव्हे एक तारी. करीन म्हटले आत्महत्या, रोमिओची आत्महत्या, दधीचीची आत्महत्या. आत्महत्या ही तीच ती, आत्मा ही तोच तो, हत्या ही तीच ती, कारण जीवनही तेच ते आणि मरणही तेच ते. कवीला जसं दैनंदिन जीवनाच्या रहाटगाड्यात तेच ते पण जाणवतं, तसंच ते नैमित्तिक येणाऱ्या निवडणुकातही जाणवतं. जेव्हा पहिली निवडणूक झाली तेव्हा त्यावेळच्या परिस्थितीला अनुलक्षून ही कविता लिहिली होती. कालांतराने परिस्थिती बदलेल आणि ही कविता कालबाह्य होईल अशी कवीला आशा होती. पण प्रत्येक वेळेला निवडणूक येते तेव्हा कमी अधिक प्रमाणात ही कविता बरोबर लागू पडते. म्हणून कवी या कवितेला आपली कमनशिबी कविता म्हणतो. तर ऐकूया ही कमनशिबी कविता, सब घोडे 12%. जितकी डोकी तितकी मते, जितकी शिते तितकी भूते. कोणी मवाळ कोणी जहाल, कोणी सफेद कोणी लाल, कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ, कोणी ढिले कोणी घट्ट, कोणी कच्चे कोणी पक्के, सब घोडे 12%. गोड गोड जुन्या थापा, तुम्ही पेरा तुम्ही कापा शेतकऱ्यांसाठी. तुम्ही तरी करणार काय, आम्ही तरी करणार काय, त्याच त्या खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय. जुन्या आशा नवे चंग, जुनी स्वप्ने नवे भंग, जुना माल नवे शिक्के,
सब घोडे 12%. जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्य तिकडे गोळी, जिकडे टक्के तिकडे टोळी. ज्याचा पैसा त्याची सत्ता, पुन्हा पुन्हा हाच कित्ता. अंध घोडा मंद स्वार याच्या लत्ता, त्याचे बुक्के सब घोडे 12%. सब घोडे चंदी कमी, कोण देईल त्याची हवी. डोक्यावरती छप्पर तरी कोण देईल माझाहारी. कोणीतरी देईन म्हणा, कोणीतरी देईन म्हणा, मीच फसवीन माझ्या मना. भुकेपेक्षा भ्रम बरा, कोण खरा कोण खोटा, कोणी तिर्या कोणी छक्के. सब घोडे 12%, सब घोडे 12%. असं जरी असलं तरी कवीचा आशावाद दुर्दम्य आहे. परिस्थितीत बदल करायची ताकद जनतेत आहे असा कवीला विश्वास आहे. आणि म्हणूनच कवी म्हणतोय ती जनता अमर आहे. कवितेच्या सुरुवातीला कवीला व्यथित करून गेलेल्या काही समाज वास्तवांचा उल्लेख आहे, पण नंतर कवितेचा सूर बदलतो. ती जनता अमर आहे. मृगाच्या वादळातून मी ऐकले मातीतील महापुरुषांचे आर्त निश्वास, आणि पाहिले मानव पोलादी कड्यांचे जीवनाच्या ॲसिडात विरघळत जाताना. नाही रे उजाडत, भटाळ समाजाला होतो विटाळ विधवेच्या केसांचा. हे समाज वास्तव महर्षी कर्व्यांसारख्यांच्या अथक प्रयत्नांनी बदललं. पडद्यातच गुदमरतात औरतोंके प्राण आणि किंचाळते बच्चोंकी सुनता. नाही रे उजाडत. जोशी वकिलाचा बुद्धीशी व्यभिचार, कापतो कायद्यानेच न्यायाची मान. निसटतो नथुमल पत्नीच्या खुदातून, लक्ष्मण आचारी जातो फासावर, म्हणतो हा न्याय हा न्याय. एकेका वाघाला 2 हातांनी नमवणारा धुळ्या धनगर, बसतो चाटत पाटलाचे पाय 100 रुपयास्तव. सावकारी आजही ती तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे. नाही रे उजाडत. तरीही शेवटी वाटते जगावे, वाटते जगवावे. अशा वेळीच उधळतात आशा वादळांच्या वारूवरून, जातात ओलांडून दिशांचे उंबरठे, आणि स्फुरवितात विजेची वीरगीते. जनतेच्या पोटामध्ये आग आहे आग आहे, जनतेच्या डोळ्यामध्ये शंकराचा राग आहे. जनतेच्या ऐक्यामध्ये लाभाची लाट आहे, जनतेच्या पायापुढे प्रकाशाची वाट आहे. जनतेच्या हृदयामध्ये अन्यायाची कळ आहे, जनतेच्या बाहूंमध्ये सागराचे बळ आहे. जनतेच्या इच्छेमध्ये नियतीचा नेट आहे, जनतेच्या हातांमध्ये भविष्याची भेट आहे. जनतेच्या नसांमध्ये लाल लाल रक्त आहे, जनतेच्या सत्तेखाली पृथ्वीचे तख्त आहे. जनतेच्या मुक्तीसाठी अजून एक समर आहे, जिचा आत्मा एक. ती जनता अमर आहे, ती जनता अमर आहे. अशाच प्रकारच्या सामाजिक जाणीवेच्या माझ्या मना बंद गड मानवानो आत यारे अशा अनेक कविता विज्ञांनी लिहिल्या. पण त्यांची सामाजिक जाणीव ही त्यांच्या कवितेपुरती मर्यादित नव्हती. कवितेत एक, विचारात दुसरे आणि प्रत्यक्ष व्यवहारात तिसरे असं आयुष्य ते जगले नाहीत. आपल्या वैयक्तिक गरजा मर्यादित ठेवून त्यांनी पुरस्काराच्या रूपाने मिळालेले सगळे आणि स्वतःचे असे काही लाख रुपये सामाजिक वाङ्मयीन कामासाठी देऊन टाकले.
स्वातंत्र्य लढ्यात ते तुरुंगात होते. त्यासाठी मिळणारं स्वातंत्र्य सैनिकाचं पेन्शन त्यांनी कधीही घेतलं नाही. ते म्हणायचे, मी जे काय केलं ते माझं कर्तव्य होतं, त्याचा मोबदला नको. वडिलोपार्जित वाट्याला आलेली 2 एकर जमीन त्यांनी गावात शाळा बांधायला दिली. हेतू हा की आपल्यासारखं गावातल्या मुलांना शिक्षणासाठी गाव सोडून जायला लागू नये. आज तिथे पंचक्रोशीतली जवळजवळ 550 मुलं त्या शाळेत 12वी पर्यंतचं शिक्षण घेत आहेत. अनेक प्रश्न हे शेवटी वाढत्या लोकसंख्येशी येऊन ठेपतात असं त्यांचं मत होतं. म्हणून कुटुंब नियोजनाचं काम करणाऱ्या एका संस्थेला त्यांनी बऱ्यापैकी देणगी दिली. त्यात त्यांची 2 मजली इमारत उभी राहिली. तेव्हा त्यांनी यांचं नाव द्यायचं ठरवलं, पण भाऊनी त्याला नकार दिला. ते म्हणाले, नाव देऊ इच्छिणारे देणगीदार तुम्हाला मिळतील, त्यांना शोधा, निधीत भर घाला आणि काम वाढवा. तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत ह्याची अतिशय खंत, पण ह्या बाबतीत त्यांनी जरा टोकच गाठलं. तेव्हा ते मुंबईच्या सायनच्या SIS कॉलेजमध्ये इंग्रजी विभागाचे प्रमुख होते. त्यांच्या विभागात एक 6 महिन्यासाठी तात्पुरती जागा रिकामी झाली. तिथे विलास सारंग हे तरुण लेखक रुजू झाले. पुढे त्यांनी इंग्रजी मराठीत बरंच लेखन केलं. आता 6 महिन्यानंतर त्यांची नोकरी जाणार, म्हणून वयाच्या अवघ्या 52व्या वर्षी त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला, एक जागा रिकामी केली आणि त्यांची नोकरी कायम केली. आईची नोकरी होती म्हणून संसार निभावला, पण आईनी त्यांना सगळ्याच बाबतीत मनापासून साथ दिली. रोज ते दोघं मिळून 2-2 बसेस बदलून स्वखर्चानं अंध मुलांना शिकवायला जात. त्यांना परस्पर पूरक आणि प्रेरक असं 63 वर्षाचं सहजीवन लाभलं. या सहजीवनावरच आधारित कविता आहे गझल दोघांचा. एकमेकांची दीर्घकाळ साथ लाभली की आधी कोण आणि नंतर एकट्याने कसं आणि कशासाठी जगायचं असे विचार मनात येऊ लागतात. या अस्वस्थ करणाऱ्या आंतरिक उर्मींना आश्वस्त करून दिशा देणारी कविता आहे गझल दोघांचा. या जीवनाने जे दिले जन्मात ते मावेचना. दोघांमध्येही अशी एक मनोमन तृप्ती होती. या जीवनाने जे दिले जन्मात ते मावेचना, मग शेवटी घाई नको, सन्मान त्याचा राखना, सन्मान त्याचा राखना. मी जायचा पुढती जरा थांबायचा, तू यायची चालीत आपुल्या मागुनी, ही रीत नेहमीचीच ना, आता कितीसे चालणे, सोपा उतारच शेवटी, झाले जरा मागे पुढे, तरीही भेटू पुन्हा तिथे. कोण आधी कोण नंतर, अर्थ तो त्याला किती, आणि भेटण्याला काय गोडी त्या प्रतीक्षे वाचुनी. मी त्या तिथे तू या इथे, हा भास श्वासा एवढा, गंगेवरी का काढती कुणी, खुळ्या खाणा खुणा. पंचारती जेव्हा सरे अन प्रार्थना होई सुरू, पंचारती जेव्हा सरे अन प्रार्थना होई सुरू, कुणी फुंकरोनी टाकीती का तेव त्या निरांजना, मग शेवटी घाई नको, सन्मान त्याचा राखना, सन्मान त्याचा राखना. कवितेत विंदा म्हणतात, मी जायचा पुढती, पण प्रत्यक्षात आई पुढे गेली आणि बरोबर मागून 1 वर्षांनी ते गेले. वयाच्या 43व्या वर्षापासून सोबतीला असलेल्या मधुमेह, उच्च रक्तदाब या व्याधींशी अकारण झटापट न करता वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांनी त्याला आपले जन्मसाथी म्हणून सांभाळलं. 63व्या वर्षी झालेल्या कॅन्सरच्या ऑपरेशनचा कधीही बाऊ केला नाही. अगदी शेवटच्या 15 दिवसापर्यंत हिंडत फिरत
वयाच्या 93व्या वर्षी ते शांतपणे गेले. जाताना दोघंही आपल्या लेखनाबरोबरच आईचेही 2 कथासंग्रह आणि रास हे आत्मचरित्र प्रसिद्ध झालं होतं. तर जाताना आपल्या लेखनाबरोबरच आपले नेत्र आणि देह इथेच ठेवून गेले. नेत्रदान आणि देहदान करून गेले. भाऊंचा एकूण पिंड हा गंभीर प्रकृतीचा, पण कधीतरी त्यांना मिस्किलपणाची लहर यायची. त्यातलीच पुढची कविता आहे साठीचा गझल. रसिकाग्रणी म्हणून ओळखले जाणारे रामूभैया दाते, गायक अरुण दातेंचे वडील, एखादी गोष्ट आवडली की त्याच्यावर अतिशयोक्तीत बोलायचे, वागायचे आणि जीव ओवाळून टाकायचे. बेगम अख्तर आणि कुमार गंधर्व यांची गायकी हे 2 आवडते विषय. त्यांच्या साठीच्या पूर्वसंध्येला भाऊंनी त्यांच्याच बाजात म्हणजे अतिशयोक्तीत केलेली कविता ही तुमच्यावर केली असं सांगून त्यांना सादर केली. आणि स्वतः रामूभैयांनी त्याला भरभरून दाद दिली आणि अरुण दातेंनी काका मी याला चाल लावून म्हणू का म्हणून विचारलं. तर ऐकूया साठीचा गझल. सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी, हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी. आम्ही त्यात होतो खोटे कशास बोला, त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी. उगवायची उषाती अमुची तिच्याच नेत्री, अन्मावळा वयाची संध्या तिच्याच ओठी. दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून, नेसायचे मुमुक्षू स्त्री करून छाटी. जेव्हा प्रदक्षिणा ती घालीच मारुतीला, तेव्हा बघायची हो मूर्ती वळून पाठी. प्रत्यक्ष भेटली का ऐकणारे चिडवायला विचारायचे. नव्हती तशी जरुरी, स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी. हसतोस काय बाबा तू 22शीत बुड्ढा, त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी, हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी. एका अवलियाचं प्रेमगीत आपण ऐकलं. आता 2 दिग्गज मित्रांची भेट पाहूया. तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला. तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला, तो झाला सोहळा दुकानात. तुकाराम हा आपला मराठी संत कवी, त्याचं एक छोटंसं दुकान होतं. शेक्सपियर इंग्लिश कवी, त्याच्या मालकीचं लंडनमध्ये थिएटर होतं. तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला, तो झाला सोहळा दुकानात. झाली उराउरी भेट, वारकरी प्रथेप्रमाणे गळा भेट. झाली उराउरी भेट, उरातले थेट उरामध्ये. तुका म्हणे विल्या विल्यम तुझे कर्म थोर, अवघाची संसार उभा केला. शेक्सपियर म्हणे एक ते राहिले, तुवा जे पाहिले विटेवरी. शेक्सपियरनी ह्या जीवनात जे जे म्हणून काही आहे ते ते अतिशय समर्थपणे त्याच्या महाकाव्यातून उभं केलंय. पण म्हणावी तशी आध्यात्मिक जाणीव त्याला पकडता आली नाही असं जाणकारांचं मत आहे. शेक्सपियर म्हणे एक ते राहिले, तुवा जे पाहिले विटेवरी. तुका म्हणे ते तुवा बरे केले, त्याने तडे गेले संसाराला. विठ्ठल अट्टल त्याची रीत न्यारी, माझी पाटी कोरी लिहोनिया. ईश्वराबद्दल कितीही लिहिलं बोललं तरी खऱ्या अर्थाने तो आपल्याला समजतो असं होत नाही. शेक्सपियर म्हणे तुझ्या शब्दाने मातीत खेळले शब्दातीत. तुका म्हणे गड्या वृथा शब्दपीठ, प्रत्येकाची वाट वेगळाली. वेगळीये वाटे वेगळाले काटे, काट्या संगे भेटे पुन्हा तोच. तुका म्हणे ऐक ऐक घंटा वाजे ही मंदिरी, कजा घेण घरी वाट पाहे. मंदिराची घंटा वाजली की दुकान बंद करून घरी जायचं असा तुकारामाच्या घरचा शिरस्ता होता. तुका म्हणे ऐक ऐक घंटा वाजे ही मंदिरी, कजा घेण घरी वाट पाहे.
दोघे निघून या गेले दोन दिशा, कवतिक आकाशा आवरेना. भाऊ इंग्रजीचे प्राध्यापक होते, पण त्यांना गणित, विज्ञान, तत्वज्ञान, तंत्रज्ञान या सगळ्यामध्ये रस होता, गती होती. काही पाश्चात्य आणि पौरात्य तत्वज्ञानांची साररूप मांडणी करणारी अष्टदर्शने त्यांनी लिहिली. कॉलेजमध्ये मला अवघड अवघड वाटणारी गणितं ते सहजपणे सोडवून देत. घरातल्या चपला बुटांपासून ते अगदी TV, फ्रीज सारखी विजेची उपकरणं ते सफाईनं दुरुस्त करत. कधी कधी अतिरेक व्हायचा, पण तो स्वभाव होता. एकदा आमच्या TV वरचं चित्र स्पष्ट येत नव्हतं. त्याने TV उघडून पाहिला. त्यांच्या लक्षात आलं वर अँटेनामध्ये काहीतरी गडबड आहे. म्हणून 4थ्या मजल्याच्या वर असलेल्या गच्चीच्या कट्ट्यावर उभं राहून त्या अँटेना दुरुस्त करू लागले. खालून विजयाबाई राज्याध्यक्षांनी पाहिलं. त्या अभंग बिल्डिंगमध्ये राहायच्या. त्यांनी घाबरून आईला फोन केला, हो करंदीकर बघा कुठे चढलेत, त्यांना खाली बोलवा. समोर झपुर्झामध्ये बपू काळे राहायचे. त्या आईला म्हणाले, वहिनी घाबरू नका, मी येतो लगेच तुमच्याकडे, आपण दोघं वर जाऊन त्यांना खाली घेऊन येऊया. पण आई म्हणाली, थांबा, ते कोणाचं ऐकणार नाहीत आणि काम झाल्याशिवाय खालती येणार नाही. त्याप्रमाणे TV वरचं चित्र स्पष्ट यायला लागलं आणि ते खाली उतरले. नंतर जरा पाय दुखले, स्वाभाविक होतं, कारण ही गच्चीच्या कट्ट्यावरची कसरत त्यांनी केली तेव्हा त्यांचं वय होतं अवघं 87 वर्ष. मग आईंनी त्यांचं आवडतं महानारायण तेल लावून त्यांचे पाय चेपून दिले. एकूणच विज्ञान निष्ठा ही विंदांच्या जीवनधारणेत महत्वाची होती. ती दर्शवणाऱ्या यंत्रावतार हे आईन्स्टीन याचं त्यांनी स्वतः इंग्रजीत केलेलं भाषांतर ज्ञानपीठ सन्मानाच्या वेळेला सादर केलं आणि तेव्हा राष्ट्रपती कलामांनी उभं राहून त्यांचे हात हातात घेतले. नंतर √-1 हा गणितातला इमॅजिनरी नंबर ही नारळीकरांना आवडलेली कविता. ह्याच्यावर नारळीकरांनी त्यांना 2 पानी पत्र लिहिलं होतं. अशा अनेक कविता आहेत. पुढची कविता ही त्यातलीच आहे. इथे कवीला कोण गुरु भेटतायत आणि कवी त्यांच्याकडे काय मागतोय ते बघूया. सद्गुरु स्तवन. करीतो आदरे सद्गुरु स्तवन, ज्यांनी सत्य ज्ञान वाढविले. धन्य पायथागोरस, धन्य तो न्यूटन, धन्य आइन्स्टीन ब्रह्मवेत्ता. धन्य लुई पाश्चर, धन्य मारी क्युरी, थोर धन्वंतरी मृत्युंजय. धन्य फ्राईड, धन्य तो डार्विन. फ्राईड मानसशास्त्राचा जनक, डार्विन उत्क्रांतीवादाचा. धन्य फ्राईड, धन्य तो डार्विन, ज्यांनी आत्मज्ञान दिले आम्हा. धन्य शेक्सपियर, धन्य कालिदास, धन्य होमर व्यास भावद्रष्टे. फॅरेडे, मार्कोनी, वॅट राईट धन्य, धन्य सारे अन्य स्वयंसिद्ध. धन्य धन्य सारे, धन्य धन्य मीही, सामान्यांना काही अर्थ आहे. सद्गुरूंपाशी एकते मागणे, भक्तिभाव नेणे ऐसे हो, भोदूंवरची अंधभक्ती दूर होऊन दे. सद्गुरूंनी द्यावे दासा एकदान, माझे दासपण नष्ट हो. सद्गुरूं वाचोनी सापडेल सोय, तेव्हा जन्म होय धन्य 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 धन्य. असं जरी असलं तरी आपल्या काव्यलेखनाच्या शेवटच्या टप्प्यात लिहिलेल्या निर्वाणीच्या गझलात कवी मान्य करतात, वृद्धापकाळे येता श्रद्धा बनेल काठी, त्याला इलाज नाही. आता आपणही कार्यक्रमातल्या शेवटच्या टप्प्यातल्या 3-4 कवितांकडे जातोय, ज्यातून कवीची जीवनदृष्टी अधिक स्पष्ट होते. आत्ताच्या कवितेत उल्लेख केलेले थोर शास्त्रज्ञ, महाकवी हे वेगळ्या वाटा शोधत गेले.
कधीतरी दिशा चुकलेही असतील, पण काहीतरी अभूतपूर्व करून गेले. आपल्या रोजच्या आयुष्यातही आपण बघतो, धोपट मार्गानं न जाता वेगळ्या मार्गानं जाणारे, आपल्याच मस्तीत जगणारे हे विक्षिप्त ठरवले जातात. आपली मुलंही त्यांना जे ठराविक अभ्यासक्रम न निवडता त्यांना जे आवडतं त्यात रमतात. थोडीशी दिशा चुकू शकतात, पण कवीला त्यांच्यामध्ये एक वेगळं सामर्थ्य दिसतं. आणि म्हणूनच कवी म्हणतोय, चुकली दिशा तरीही, चुकली दिशा तरीही हुकले न श्रेयसारे, वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे. कोलंबस जहाज बांधून भारताच्या दिशेने निघाला, दिशा चुकला आणि अमेरिकेला पोचला. पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे. चुकली दिशा तरीही हुकले न श्रेयसारे, वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे. मी चालतो अखंड चालायचे ठरवून, धुंदीत त्या गतीच्या सारेच पंथ प्यारे. डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे, हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे. मग्रूर प्राक्तनाचा, मग्रूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा, विझले तिथेच सारे ते मागचे इशारे. आशा तशी निराशा, हे श्रेय सावधानचे, बेसावधास कैसे डसणार हे निखारे. चुकली दिशा तरीही, चुकली दिशा तरीही आकाश एक आहे, हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे, वाटेल तेथ न्यारे. आयुष्यात कधीतरी दिशा चुकणार, कधीतरी ती बरोबर ठरणार. कधी आशा, कधी निराशा, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या सगळ्याला अविचल चित्ताने सामोरं जायला पाहिजे, हा व्यापक अर्थ कवीने अगदी रोजच्या व्यवहारातली उदाहरणं देऊन स्पष्ट केलाय. त्याला तयारी पाहिजे. या कवितेत कशा कशाची तयारी ठेवायला सांगितली ती बघूया. अग्नीमुळे अन्न शिजे, अग्नीमुळे अन्न शिजे, चटका बसे केव्हा तरी, त्याला तयारी पाहिजे. आपुल्या चुका ना आपणा, इतरांस त्या दिसती परी, त्यांचीच चर्चा व्हायची, त्याला तयारी पाहिजे. केले कुणास्तव ते किती, हे कधी मोजू नये, केले कुणास्तव ते किती, हे कधी मोजू नये, होणार त्याची विस्मृती, त्याला तयारी पाहिजे. डोक्यावरी जे घेऊनी आज येथे नाचती, घेतील ते पायातळी, त्याला तयारी पाहिजे. सत्यास साक्षी ठेवूनी वागेल जो, बोलेल जो, तो बोचतो मित्रांसही, त्याला तयारी पाहिजे. पाण्यामध्ये पडलास ना, पाणी कसेही ते असो, आता टळे ना पोहणे, त्याला तयारी पाहिजे, त्याला तयारी पाहिजे. आपण सगळेच ह्या भवसागरात पडलेलो आहोत. तो नाकातोंडात पाणी न जाता सुखानं आनंदानं कसा पोहून जायचा ते कवींनी सांगितलंय गझल उपदेशाचा मध्ये. ही कविता पुलंना आवडायची. ते भाऊंना म्हणायचे, मी कोणाला उपदेश करायला जात नाही आणि मला कोणी उपदेश केलेला पटत नाही, पण तुझा हा काय तो उपदेशाचा गझल बिझल आहे ना, तो मात्र पटतो बाबा. पु ल गेले तेव्हा त्यांच्या उशाशी असलेल्या टेबलवर विंदांच्या ध्रुपद या कविता संग्रहातलं या कवितेचं पान उलगडून ठेवलेलं होतं. गझल उपदेशाचा. तो चंद्र छाटो काहीही अन सूर्य काहीही भको, मातीच पाया खालची नाते तिचे विसरू नको. चंद्र आणि सूर्य ही वलयांकित व्यक्तींना उद्देशून केलेली रूपक आहेत. तो चंद्र छाटो काहीही अन सूर्य काहीही भको, मातीच पाया खालची नाते तिचे विसरू नको.
आत्म्यास आत्म्याचे मिळे ते कोण घेईल काढूनी. आपला जो काय आत्मिक उद्धार व्हायचा आहे तो चांगल्या प्रकारे आयुष्य जगल्यावर होतच असतो. तो आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आत्म्यास आत्म्याचे मिळे ते कोण घेईल काढूनी. पण इंद्रिया दरडावनी शरीरास तू हिणवू नको. मोठ्यास मोठे मान तू त्याहून मोठे चिंतिता. पण आपणाही फार छोटे तू उगा मानू नको. खोटा गळा काढू नको खोटा टिळा लावू नको. जीव जडतो त्या ठिकाणी पाय तू अडवू नको. खुशाल जातू मंदिरी त्याला तिला देण्या फुले. पण त्यातल्या एका फुला हुंगावया विसरू नको. पोचायचे जिथे तिथे ना ऊन आणि कसावली. भविष्यात काय आपल्याला काहीच माहित नाही, पण त्या विचाराने आज सुखाच्या क्षणी तू अस्वस्थ राहू नको. पोचायचे जिथे तिथे ना ऊन आणि कसावली. म्हणून वडाच्या खालती अस्वस्थ तू होऊ नको. मातीच पाया खालची नाते तिचे विसरू नको. नाते तिचे विसरू नको. भिंदांनी हे मातीचं नातं आयुष्यभर जपलं. त्यांच्याकडून जे शक्य होईल ते या मातीला देत आले. ते देताना जात धर्म पंथ प्रदेश या मर्यादा त्यांनी घातल्या नाहीत. हे विश्वची माझे घर अशीच त्यांची धारणा होती. वसुधैव कुटुंबकम हीच संकल्पना विविध प्रदेशातील निसर्ग निर्मित पर्वत नद्या यांच्या एकात्मतेतून मांडणारी ही कविता आहे. मानवाचे अंती एक गोत्र. आता ही कविता आणि एक शेवटची. मानवाचे अंती एक गोत्र. मिसिसिपी मध्ये मिसळू दे गंगा. राईन मध्ये नंगा हिमालयातील उंच पर्वतरांगा करो स्नान. सिंधूसाठी झुरो ॲमेझॉन थोर. कांगो बंडखोर टेम्ससाठी. नाईलच्या काठी रॉकी करो संध्या. रॉकी अमेरिकेतला मोठा पर्वत. नाईलच्या काठी रॉकी करो संध्या. संस्कृती अनवंद्या नष्ट हो. व्होल्गाचे ते पाणी वाहू दे यमुनेत. व्होल्गा रशियातली मोठी नदी. व्होल्गाचे ते पाणी वाहू दे यमुनेत. लाभो निग्रो रेत पांढरीला. काळे गोरे एकत्र येऊन देत. माझा हिमाचल माझा हिमाचल धरो अंतरपट. लग्नासाठी भट वेदद्रष्टा. 56 भाषांचा केलासे गौरव. तोची ज्ञान देव जन्मायो. रक्ता रक्तातील कोसळोत भिंती. रक्ता रक्तातील कोसळोत भिंती. मानवाचे अंती एक गोत्र. 56 भाषांचा केलासे गौरव. तोची ज्ञानदेव जन्मायो. जागृताज्ञो फेका प्राणांच्या अक्षता. ऐसा योग आता पुन्हा नाही पुन्हा नाही. आजचा हा योग वसंत व्याख्यानमाला आणि आपल्या सर्वांमुळे आला. आणि म्हणून पितृऋण स्मरून मला आपल्याला थोडाफार काव्यानंद देता आला. त्यामुळे कार्यक्रमाची सांगता करताना ही देण्याचीच संकल्पना पुढे नेणारी घेता कविता सादर करते आणि थांबते. परंतु तत्पूर्वी विंदा देताच्या भूमिकेतून घेताच्या भूमिकेत किती सहजपणे जायचे त्याची एक हृदय आठवण डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी त्यांच्या विषाद योग या पुस्तकात सांगितली आहे. ती त्यांच्याच शब्दात वाचून दाखवते. आमच्या GS मेडिकल कॉलेजच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापटांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम ठरवला होता. शनिवार दुपार होती. कार्यक्रम रंगला. मंडळाचा मी त्या वर्षीचा कार्यवाह.
मानधनाची पाकिटे तिन्ही कविवर्यांना दिली. विंदा म्हणाले, तुमचे हाडांचं हॉस्पिटल कुठे आहे? टाटाच्या समोर कुणाला भेटायला जायचंय का? विंदांचा वाटाड्या होऊन आम्ही ऑर्थोपेडिक सेंटरमध्ये गेलो. काही रुग्णांचा मुक्काम तिथे अनेक महिने असायचा, विशेषतः फ्रॅक्चरचे रुग्ण. घरात संडासापासून सोयींची कमतरता. नवीन पेशंटचा दट्ट्या असायचा. मग वॉर्डातले काही पेशंट्स पॅसेजमध्ये. विंदांना ज्या बाईंना भेटायचं होतं त्या अशाच एका पॅसेजमध्ये होत्या. शाहीर अमर शेखांच्या पत्नी. आम्ही त्यांना शोधून काढलं. विंदांनी त्यांची चौकशी केली. खिशातून पाकिट काढलं. आमच्या मंडळाने दिलेल्या मानधनाच्या पाकिटात त्यांनी स्वतःजवळच्याही बऱ्याच नोटा घातल्या होत्या. पाकिट त्यांनी बाईंच्या हातात दिलं आणि म्हणाले, औषधांसाठी होतील म्हणून शिरूभाऊनी म्हणजे शिरीना पडसे यांनी दिले आहेत. मी आज इथे कार्यक्रमाला येणार होतो, म्हटलं नेऊन देतो. विचारू की नको अशा गोंधळावर मात करीत मी प्रश्न विचारला, तुम्ही त्यांना मदत केलीत पण शिरूभाऊंचं नाव का सांगितलेत? विंदांनी त्यांच्या खास नजरेनं माझ्याकडे आरपार पाहिलं. असं बघा, घेणाऱ्याचं मन आधीच बोजाखालती असतं की आपल्याला कुणाकडून तरी मदत घ्यावी लागते. अशा वेळी याचक होतं मन. देणाऱ्याकडून समोरासमोर घेताना त्रास वाढतो, कमी नाही होत. अशा वेळी आपण निरोप्या झालो तर समोरच्याचा त्रास तरी वाढत नाही. शेवटी महत्वाचं काय? त्या व्यक्तीला मदत करणं. कोणी केली हे नाही. माझी विंदांशी ओळख नाही, ही आमची शेवटची भेट. पण माझ्या मनात त्यावेळी लागलेले हजारो वॅटचे दिवे अजून विझलेले नाहीत. देणाऱ्याने देताना घेणाऱ्याच्या भूमिकेत स्वतःला नेणं, ते सारे क्लेश क्षणभर अनुभवणं, पुन्हा देण्याच्या भूमिकेत येणं आणि इदम न मम म्हणत यज्ञवृत्तीने दान करणं. मी एम्पथीची व्याख्या मानसशास्त्राच्या पुस्तकातून शिकण्याआधी कवीकडून शिकलो, याचा मला सार्थ अभिमान आहे. घेता. कवीच्या मते खरा देणारा हा फक्त निसर्ग असतो आणि आपण सगळे घेणारे असतो. म्हणून घेता घेता एक दिवस घेतलेल्यातलंच थोडं पुढे द्यायला लागलं पाहिजे. घेता. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, मायेची ऊ. हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, कणखर प्रतिकार शक्ती. वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे, कलावंतांनी मुक्त प्रतिभा. वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडेच असतात, कुठे दुसरीकडे जायला लागत नाही. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, अन्यायाविरुद्ध खवळून उठण्याची ताकद. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्याशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी, आध्यात्मिक जाणीव. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, दातृत्व घ्यावे. धन्यवाद. धन्यवाद जयश्रीताई. आज आपण या वसंत व्याख्यानमालेत मांडलेले विचार, विंदांच्या कविता, आठवणी व अनुभव आम्हा सर्वांना नवी दृष्टी देतील आणि विचारांना समृद्ध करतील याची मला खात्री आहे. खऱ्या अर्थाने आज आम्हा सर्वांना विंदांचे दर्शन घडले. आपले मनपूर्वक धन्यवाद.
आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम इथे संपला असे मी घोषित करतो. उद्या आपले वक्ते असणार आहेत प्राध्यापक चैतन्य आठले आणि ते जैवशास्त्र आणि महामारीचा रोग या विषयावर बोलतील. तर उद्या भेटूयात याच ठिकाणी. धन्यवाद.